पनवेलमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडको भवन येथे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेत पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। या भेटीनंतर सिडको प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात आले असून JNPT येथून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुधारला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र वाढती लोकसंख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे सध्या पाणी पुरवठ्यावर ताण असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे। दरम्यान पाणी टंचाईवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अरविंद म्हात्रे यांनी दिला आहे। पनवेलमधील नागरिकांकडूनही प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे। आपण पाहता पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाणी समस्याबद्दल आहे आणि या पाणी समस्येसंबंधी खारघर, नावडा वसाहती, कांबोटा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इथले नागरिक आज जवळजवळ 200-300 नागरिक आज आम्ही आव्हान केलं होतं पनवेल महानगरपालिकेमध्ये का इथल्या सिडकोमधून जे वसाहतीमध्ये आहेत सिडकोच्या या 23 MLD पाणी सिडकोच्या वसाहतीमधून कमी येतो आहे। यासाठी आम्ही सिडकोच्या MDना पत्र दिलं होतं का आम्हाला मिटिंगचा वेळ द्या। त्याही वेळ न दिल्यामुळे आम्ही त्यांना मेल केलं होतं व ते आजच्या टायमिंग देऊन आम्हाला ते बोलवलं होतं। यामुळे जॉईंट दोन्ही आता आमचे काँग्रेसचे नेते सुदामजी पाटील साहेब बोलले तर त्याप्रमाणे आम्ही सर्व दोन्ही जॉईंट MDना भेटलो। जॉईंट MDना त्या आमच्या व्यथा सांगितल्या, कुठे कुठे प्रेशर कमी आहेत, कुठे कुठे MLD किती, नावडा फेज 2 मध्ये MLD किती होतो, खारघरमध्ये किती होतो हे सर्व मार्गदर्शन दिले। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या नवी मुंबईकडनं मागणी करतोय, तुमच्या मागणीनुसार आम्ही सांगितलं तसं होणार नाही, तुम्ही 5 ते 6 MLD हा पाणी खारघरमधला म्हणजे आमच्या भागामधला JNPTला तुम्ही दिलेला आहे, तो 6 MLD पाणी आमच्याकडे वर्ग करावा। जोपर्यंत वर्ग करत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही जाणार नाही ही भूमिका आम्ही ठामपणाने घेतली। त्यामुळे ते शेवट 2-2.5 तास प्रचंड चर्चा झाल्यानंतर आम्ही कुठे उठायचा प्रयत्न करत नसल्यामुळे ते 6 MLD 4 ते 6 MLD पाणी जो JNPTला जातो तो पाणी हा सिडकोचा या आमच्या नावडा, खारघर, पनवेल, कांबोटा पूर्ण सिडको नोडमध्ये फिरवण्याचा निर्णय घेतला। बाकी 20 MLD त्याही नवी मुंबई महानगरपालिकेकडनं मागणी केलेली आहे। त्याच्यामधनं जो 15 MLD हा पाणी तुम्हाला देऊ अशी अपेक्षा केलेली आहे। मी त्यांना पत्रही दिलेलं आहे तर त्याला 15 MLD पाणीसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे। ते आश्वासन दिलं नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या क्षणी देतील त्या क्षणी तुम्हाला आम्ही देऊ असे त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन ही पनवेलमधून जातोय ती तोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आम्ही गुन्हा दाखल करण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला, परंतु जो पाणी या जनतेला आम्ही जो आश्वासन दिलेलं आहे, ज्यावेळी जनतेकडे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभे राहिलेलो होतो त्यावेळी जनतेला आम्ही आश्वासन दिलं का तुम्हाला पाण्याची कमतरता आम्ही कधी पडून देणार नाही, यासाठीही आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि मला खूप आनंद वाटतो आहे, कमीत कमी 4 ते 6 MLD पाणी हा आम्हाला दिले। तुम्ही हा पत्रही पाहू शकता, सिडकोनी हा 4 ते 6 MLDचं पाणी आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबद्दल मी सिडकोचे MD, सिडकोचे जॉईंट MD आणि सिडकोच्या मॅडम जे अधिकारी पाणी विभागातले आहेत त्यांचा मी धन्यवाद देतो। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व शहरामध्ये पाण्याची बिकट अवस्था आहे। आमचे नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने महासभा झाली किंवा सिडको प्रशासनाकडे त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी आज या पाण्याची समस्या घेऊन आम्ही सहव्यवस्थापकीय संचालक देशमुख साहेब यांची भेट घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या सहव्यवस्थापकीय संचालक त्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर पूर्णकरण म्हणून ज्या जॉईंट चीफ इंजिनियर आहेत त्यांच्याशी बैठक घेतली। त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की आज आम्ही पाणी घेतल्याशिवाय जाणारच नाही आणि आज आम्ही कुठल्याही परिस्थितीत वेळ पडल्यास MD साहेबांच्या दालनाबाहेर हे आंदोलन करणार होतो। आम्हाला जोपर्यंत तुम्ही लेखी काही आश्वासन देत नाही त्यावेळी सगळे अधिकारी तिथे असताना त्यांनी सांगितलं का आपण JNPTचं जे काम चालू आहे ट्रायल बेसिसवर 5 ते 6 MLD आम्ही तुम्हाला आता पाणी देऊ शकतो आणि लागलीच गरज तर नवी मुंबई महानगरपालिकेकडे आमचा पत्रविभाग चालू आहे आणि आम्ही यांच्यावर सिडको अधिकाऱ्यांना थांबणार नाही।
अरविंदजी म्हात्रे साहेबांनी सांगितलं का येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे बैठक घेऊन आणि आमची जी तहान आहे जवळपास 23 MLDची, म्हणजे इकडला 5-6 MLD पाणी मिळाला तर 15-20 MLD नवी मुंबईकडून आम्ही घेऊ असं आम्हाला आशा वाटतो. कारण का सत्ताधाऱ्यांना यांना कुठेही जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. निवडणुका आल्या का सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे एकच समीकरण त्यांच्याकडं. आज जर आपण पाहिलं असेल तर सगळ्या प्रश्नासाठी सातत्यानं महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळी रस्त्यावर आपण पाहिलेले आहेत. आम्ही यांना आता 15 दिवसाचा अल्टिमेटम देऊन इथं जातो आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर पाणी पुरवठा झाला नाही तर या शिडकोला टाळे ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा संदेश देतो. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.